नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे पौष्टिक डोसे। ते कसे करायचे हे बघूया। तर चला, हे डोसे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळच्या नाश्त्यामध्ये, संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला करून खाऊ शकता। ही लवकर आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर चला, ही कशी करायची बघूया। चला, आपल्याला मुगाचे डोसे करायला इथे मी 1 वाटी मूग घेतली आहे सालासकट आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले आहे आणि इथे छोटा चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे। या शेंगदाण्यामुळे आपल्या डोस्याला छान चव येईल आणि आपले हे डोसे छान प्रोटीन युक्त होईल। हे सगळं साहित्य आता आपण या गंजात टाकून द्यायचं आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे मूग डाळ टाकून घेतलेली आहे, तांदूळ टाकून घेतलेले आहे, शेंगदाणे टाकून घेतलेले आहे। आता याला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। ही डाळ मी आता स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे। आता याला आपण 2 ते 3 तास भिजत घालायचं आहे। इथे आता 2 ते 3 तास झालेले आहे। आपण डाळ भिजत ठेवलेली होती, आपली डाळ छान भिजलेली आहे। आता आपण या डाळीला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। मिक्सरमध्ये वाटण्याच्या अगोदर इथे काही आपल्याला साहित्य लागणार आहे। इथे मी अद्रक, लसूण, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर हे मी छान स्वच्छ धुतलेली आहे। आपल्याला हे डाळीसोबत वाटून घ्यायचं आहे। इथे आपण आता मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे। या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही डाळ टाकून द्यायची आहे। डाळ आपण सालीसकट टाकून द्यायची आहे, कारण की सालीमध्ये खूप सारे प्रोटीन्स, विटॅमिन्स असतात, जीवनसत्वे वगैरे, पोषक घटक। आणि याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे, मिरच्या टाकायच्या आहे। मिरच्या तुम्हाला जेवढ्या आवश्यकता वाटेल तेवढ्या मिरच्या टाकायच्या आहे। मी 3 मिरच्या घेतलेल्या आहे। इथे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, तो टाकून द्यायचा आहे। आणि इथे आता आपल्याला लसूण घ्यायचं आहे, लसूण टाकायचे आहे। आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। मी छान बारीक वाटून घेते। आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहे। इथे मी पूर्ण बॅटर भांड्यामध्ये ओतून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकायचे आहे। हे हळद टाकायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर आपल्याला हे बॅटर घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी आता गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे। आपला तवा छान गरम होऊ द्यायचा आहे। तो जास्त गरमही नाही होऊ द्यायचा आहे आणि थंडही नाही ठेवायचा आहे। असं मीडियम आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे। आपला तवा हा छान गरम झालेला आहे। आपण याला आता तेल लावून घ्यायचं आहे। आणि मुगाचं हे डोश्याचं सारण याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। जेवढा तुम्हाला छोटा मोठा पाहिजे आहे त्यानुसार बॅटर टाकायचं आहे आणि बिलकुल हळूहळू असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला। हे डोसे तुम्ही तुमच्या छोट्या लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये करू शकता, कारण की हे खूप पौष्टिक असते आणि पचायलाही हलके असते। आता आपण हे लो टू मीडियम गॅसवर याला छान आपण शिजू द्यायचं आहे। एक साईड खाली आपली ही मुगाच्या डोस्याची वरची बाजू हलकीशी सुकली आहे। याला आपण तेल असं टाकून द्यायचं आहे आणि
छान असं पसरून घ्यायचं, याला छान लावून घ्यायचं असं पूर्ण, म्हणजे आपला हा डोसा छान खरपूस भाजला जातो. आपला हा डोसा आता थोडा वेळ झाला आपण शिजायला ठेवला होता. ही खालची बाजू आता गोल्डन झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर समजायचं की आपली ही खालची बाजू छान भाजल्या गेली आहे खरपूस. आता याला आपण छान पलटून घ्यायचं आहे. बघा कसं लवकर सुटून येतं. आता आपण या खालच्या बाजूला पण छान शिजू द्यायचं आहे. आता आपण बघूया आपली खालची बाजू झाली की नाही ती. ही आपली खालची बाजू पण छान झालेली आहे. आता याच्यावर आपण गाजर टाकायचं आहे किसलेला, आणि थोडासा कांदा बारीक चिरलेला, आणि याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि या वाफेवरच हे कांदा आणि गाजर हलकासा शिजून जाणार आहे. तर अशा तऱ्हेने आपला तयार झालेला आहे मुगाचा डोसा. खायला खूपच छान वाटतो, चवदार, आणि बनवायला एकदम सोपं आहे. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने तयार झालेला आहे आपला मुगाचा पौष्टिक डोसा. तुम्ही याला सर्व करू शकता टोमॅटो सॉससोबत, लोणचं किंवा कांदा कशासोबत तुम्ही हे सर्व करू शकता. खायला खूप खमंग आणि टेस्टी वाटते. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझ्या या मुगाच्या पौष्टिक डोशाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि कॉमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. नक्की हा डोसा एकदा ट्राय करून बघा.